नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग याच्यामध्ये निघालेली जी MBBS पदांची जी भरती आहे, डॉक्टर्स पदांची, याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात, याच्यामध्ये एकूण पदसंख्या ही 1440 इतकी असणार आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदांची संख्या आहे, कारण त्यामध्ये इतर स्पर्धा परीक्षेच्या कंपॅरिझनमध्ये कॉम्पिटिशन कमी असतं. तर याच्यामध्ये एकूण 1440 पदसंख्या आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 71, त्याच्यानंतर अनुसूचित जातीसाठी 15, त्याच्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जाती ब, भटक्या जाती भटक्या जाती ड याच्यामध्ये पदसंख्या नाही, आणि याच्यामध्ये विशेष मागास प्रवर्गासाठी एकूण 54 इतकी पदसंख्या आहे. त्याच्यानंतर इतर मागास वर्गासाठी 148 इतकी पदसंख्या, त्याच्यानंतर SC-BC साठी 144 आणि EWसाठी 144 आहे. तर राहिलेला जो ओपनचा प्रवर्ग आहे, याच्यामध्ये खुल्यासाठी 864 इतक्या पदांची या ठिकाणी भरती होणार आहे. त्याच्यानंतर बघा, जे समांतर आरक्षण आहे त्याचा आपण स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता. तर ही जी पूर्ण जाहिरात आहे याचा सुद्धा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, ही जी पदे भरण्यात येणार आहे त्या पदांसाठी जी पात्रता आहे किंवा या पदासाठी बघा, MBBSमध्ये मेडिकल डिग्री असणं गरजेचं आहे. विशेष तज्ज्ञासाठी ज्या त्या फॅकल्टीमध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तर MBBS या पदासाठी एकूण 766 जागा आहेत 1440 मधल्या, आणि त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपण बघत आहात 674 जागा ह्या विशेष तज्ज्ञासाठी आहेत. त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञासाठी 167, बालरोग तज्ज्ञासाठी 122, भूलतज्ज्ञासाठी 340, सर्जनसाठी 33 आणि रक्त संक्रमण अधिकारी याच्यासाठी 12 इतक्या जागा आहेत. त्याच्यानंतर हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्यासाठी राखीव म्हणजेच ओपन उमेदवारांसाठी 1000 इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर जे मागास वर्ग तील उमेदवार असतील, त्याच्यानंतर अनाथ असतील, दिव्यांग असतील, अशा उमेदवारांना 700 रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो अर्ज आहे तो या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे, ती म्हणजे www.MORE-recruitment-mahaarogya.com या वेबसाईटवर किंवा या वेबसाईटवर आपण अर्ज करून हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर हा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे तो 27 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजल्यापासून 23 मार्च 2026 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. म्हणजे हा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा शेवटचा जो दिनांक आहे तो 20 मार्च 2026 हा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जी निवड प्रक्रिया आहे किंवा उमेदवारांना गुणदान देण्याची जी पद्धत आहे ती कशी असणार आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, पदवी परीक्षेच्या सर्व विषयात प्राप्त गुणांची सरासरी म्हणजेच टक्केवारी काढायचं आहे, आणि या टक्केवारीला 50 गुणांच्या मार्कमध्ये परिवर्तित करायचं आहे. म्हणजे जर समजा आता एक उदाहरण जर घ्यायचं झालं, तर आपल्याला अंतिम गुणांची जी परीक्षा आहे ती जर समजा 1000 मार्काची असेल, आणि 1000 मार्कापैकी जर 750 मार्क आपल्याला पडलेले असतील, तर याचं जे कन्व्हर्जन आहे ते 50 मार्कमध्ये करायचं आहे. तर बघा, याचं जर कन्व्हर्जन आपण 50 मार्कमध्ये केल्यानंतर काय होतं, तर या ठिकाणी 75% गुण आपल्याला मिळालेले दिसतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी जे मार्कचं कन्व्हर्जन आहे ते करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी असेल तर त्या उमेदवारांना 20 गुण देण्यात येणार आहेत. म्हणजेच मेडिकल फील्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर 20 मार्क मिळणार आहेत. त्याच्यानंतर अनुभवासाठी सुद्धा या ठिकाणी गुण असणार आहेत. तर अनुभवासाठी गुण असणार आहेत 30. तर या 30 गुणामध्ये काय सांगितलेलं आहे की शासकीय सेवेतील कंत्राटी बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी पदाचा अनुभव, त्याच्यामध्ये आदिवासी, नक्षलग्रस्त, डोंगराळ क्षेत्रात काम केलेल्या प्रत्येकी 11 महिन्यांच्या सेवेसाठी 10 गुण देण्यात येतील. तर बिगर आदिवासी, बिगर नक्षलग्रस्त आणि बिगर डोंगराळ क्षेत्रात केलेल्या प्रत्येकी 11 महिन्याच्या कामासाठी किंवा सेवेसाठी 5 गुण देण्यात येणार आहेत. तर याच्यामध्ये बघा, जास्तीत जास्त गुण हे आदिवासी, डोंगराळ, नक्षलग्रस्त भागामध्ये ज्या डॉक्टर्सनी काम केलेले आहे त्यांना गुण या ठिकाणी भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा, उमेदवाराचं वय जे आहे ते किमान मागास वर्गासाठी किंवा सर्व जे कॅटेगरीतील उमेदवार आहेत किंवा ओपनमधील उमेदवार आहेत त्यांना 18 वर्षे कमीत कमी असणं गरजेचं आहे. त्यासोबत जे ओपन प्रवर्गातील म्हणजेच मागास उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे
38 इतका असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 43 इतके असणार आहे. त्याच्यानंतर प्रावीण्यपात्र खेळाडूसाठी बघा मागास 43 आणि मागास यांच्यासाठी सुद्धा 43 असणार आहे. त्याच्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना 45 आणि अनाथ उमेदवारांना 43 इतकी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही भरती निघालेली आहे आरोग्य विभागामध्ये आणि डॉक्टर्स पदांची ही भरती असणार आहे. याच्यामध्ये व्हॅकन्सीची संख्यासुद्धा चांगल्या प्रमाणात आहे. तब्बल 1440 इतकी पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मेडिकलमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अशा MBBS झालेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त एज्युकेशन झालेलं आहे, अशा उमेदवारांना ही चांगली संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.